10वीचा गणिताचा पेपर हा 2 भागांमध्ये विभागलेला असतो. पहिला विभाग बीजगणित आणि दुसरा विभाग भूमिती. या प्रत्येक विभागाला 40 मार्क्स असतात. म्हणजेच बीजगणिताचा पेपर हा 40 मार्कांचा आणि भूमितीचा पेपरसुद्धा 40 मार्कांचा. आणि 10वीच्या परीक्षेची तयारी करताना त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या विषयाची प्रश्नपत्रिका नक्की कशी असते, त्याचं स्वरूप कसं असतं, त्या प्रश्नपत्रिकेत किती सेक्शन्स असतात, त्यात किती प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला किती मार्क असतात. तर बघा, तुम्ही आता स्क्रीनवर ही जी कृतीपत्रिका म्हणजेच प्रश्नपत्रिका बघताय ती साधारण छापील 11 पानांची असते. ती मिळाल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेची सगळी पानं व्यवस्थित आहेत ना ह्याची खात्री करून घ्या. म्हणजे प्रिंट नीट आहे ना, ते सुस्पष्ट वाचता येतंय की नाही, त्यात काही चूक असेल तर प्रश्नपत्रिका लगेच बदलून घ्या. आणि प्रश्नपत्रिका बरोबर असल्याची खात्री झाली की त्यावरती तुमचा सीट नंबर लिहून घ्या. आता भूमिती या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं ते आपण पाहूया. भूमितीच्या पेपरची विभागणी ही 5 सेक्शनमध्ये केलेली असते. आता ह्या सगळ्या सेक्शन्समध्ये वेगवेगळ्या स्किल्सवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारून तुमची गुणवत्ता किंवा तुम्हाला तो विषय नक्की किती समजलाय हे तपासलं जातं. आता आपण प्रश्नपत्रिका पाहूया. यात सुरुवातीला इथे काही सूचना दिल्यात, त्या नीट वाचून आणि समजून घ्या. सगळ्यात पहिली महत्त्वाची सूचना आहे, प्रश्नपत्रिकेतले सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे आणि यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही. तिसरी सूचना आहे, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेली संख्या ही म्हणजे त्या प्रश्नासाठी असलेले पूर्ण मार्क दर्शवते. चौथी सूचना अतिशय महत्त्वाची आहे, जी लक्षात ठेवा. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचं मूल्यमापन हे केवळ प्रथम प्रयत्नातला पर्याय ग्राह्य धरूनच केलं जाईल आणि त्यालाच मार्क दिले जातील. म्हणजेच उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक 1A मध्ये तुम्ही एक पर्याय निवडलात आणि तो लिहिलात, मग तो खोडून जर दुसरा लिहिलात तर तो दुसरा पर्याय बरोबर जरी असेल तरी तो ग्राह्य धरला जाणार नाही. 5वी सूचना बघा, आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी. रचनेच्या सगळ्या खुणा स्पष्ट असाव्यात, त्या पुसू नयेत. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची सूचना, प्रमेयाची सिद्धता लिहिताना आकृती काढणं आवश्यक आहे. आता पेपर सोडवताना तुम्हाला या सगळ्या सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणेच तुमची उत्तरं लिहायची आहेत. आता ह्या पेपरमध्ये उत्तरं लिहिताना बरीच आकडेमोड करावी लागते. मग त्यासाठी काय करायचं, तर अजिबात प्रश्नपत्रिकेवरती कुठल्याही प्रकारची आकडेमोड करायची नाही. तर त्याऐवजी उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानाचा वापर करू शकता. शेवटच्या पानावरती रफ पेज असं लिहा आणि पेजवरती पेन्सिलनी सगळं रफ वर्क म्हणजेच कच्चं लिखाण तुम्ही इथे करू शकता. चला तर आता बघूया, बहुपर्यायी प्रश्न सोडवा आणि उपप्रश्न सोडवा. आता हा प्रश्न असतो 8 मार्कांचा. यामध्ये तुम्हाला भूमितीतील संकल्पना किती चांगल्या प्रकारे समजल्या आहेत हे शोधलं जातं. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि यासाठी की यामध्ये सगळे प्रश्न हे अनिवार्य असतात. म्हणजेच इथे तुम्ही कोणताही प्रश्न वगळू शकत नाही. या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत, क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B, ज्यात क्वेश्चन 1A हा 4 मार्क्स आणि क्वेश्चन 1B हा सुद्धा 4 मार्क्सचा असतो. आता प्रश्न सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी प्रश्न नीट वाचून समजून घ्या. हे तुमच्या कसं फायद्याचं आहे ते बघा. पहिल्याच प्रश्नामध्ये म्हणजे क्वेश्चन 1A मध्ये तुम्हाला आठवते ना की सूचना काय होती. आता पहिल्याच प्रश्नामध्ये म्हणजे क्वेश्चन 1A मध्ये सूचना आहे की पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरं दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचं वर्णाक्षर लिहा. इथे तुम्हाला 4 मार्कांसाठी 4 उपप्रश्न आहेत, जे सगळे अनिवार्य आहेत. इथे कुठेही तुम्हाला 4 पैकी 3 प्रश्न सोडवा, 2 प्रश्न सोडवा अशी सूचना दिलेली नाही. म्हणजेच यातला कोणताही प्रश्न तुम्ही वगळू शकत नाही. आणि तुम्हाला ती मगाची सूचना आठवते ना, हा बहुपर्यायी प्रश्न प्रकार आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या उत्तराचं मूल्यमापन हे केवळ तुमच्या पहिल्या प्रयत्नातला जो पर्याय तुम्ही निवडला असेल तोच ग्राह्य धरून केला जाणार. म्हणजेच या 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नीट विचार करून लिहायची आहेत, हे लक्षात ठेवा. आता आपण प्रत्येक प्रश्न प्रकार आणि त्या प्रश्न प्रकारानुसार तुम्हाला प्रश्न कसा सोडवायचा आहे ते पाहूया. जसं की आत्ता आपण बघितलं क्वेश्चन 1A, यामध्ये एकूण 4 प्रश्न 4 मार्कांसाठी आहेत. म्हणजेच याचाच अर्थ प्रत्येक प्रश्न जर तुम्ही बरोबर सोडवलात तर तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. आता क्वेश्चन 1A काय आहे,
तर खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेत. त्याचं अचूक उत्तर तुम्हाला उत्तरपत्रिकेत लिहायचं आहे. आता समजा या प्रश्नाचं बरोबर उत्तर 1 आहे, तर इथे तुम्हाला फक्त ए असं लिहून चालणार नाही, तर पूर्ण उत्तर म्हणजेच ए 15, 8, 17 असं लिहिणं आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा हं. आता क्वेश्चन 1A2 म्हणजे दुसरा प्रश्न बघा. इथे तुम्हाला त्रिकोणमिती सूत्रावरती आधारित प्रश्न विचारलेला आहे. दिलेल्या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे. समजा आता एखाद्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत त्याचं योग्य उत्तर B0 असं लिहिलं, पण थोड्या वेळाने लक्षात आलं की हे तर उत्तर चुकीचं आहे आणि त्यांनी ते खोडून जर बरोबर उत्तर लिहिलं तरी देखील त्याला या प्रश्नाचे मार्क मिळणार नाहीत, कारण हा बहुपर्यायी प्रश्न प्रकार आहे. म्हणजेच पहिल्या प्रयत्नात जो पर्याय निवडून लिहिला होता तोच ग्राह्य धरून मार्क दिले जातील, असा हा नियम आहे. आता ह्याच्या पुढचा प्रश्न बघूया. या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिल्यानंतर तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे, पण उत्तर पूर्ण आणि बरोबर लिहिणं आवश्यक आहे, हे लक्षात आहे ना. आता चौथा प्रश्न बघूया. इथे वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती याचं बरोबर उत्तर निवडून तुम्हाला 1 मार्क मिळवता येईल. आता क्वेश्चन 1B पहिल्या प्रश्नातला हा दुसरा उपप्रश्न आहे. म्हणजेच 1B मध्ये आता काय सूचना आहे, तर खालील उपप्रश्न सोडवा. या प्रश्न प्रकारामध्ये सुद्धा तुम्हाला एकूण 4 मार्कांचे 4 प्रश्न असणार आहेत. याचाच अर्थ प्रत्येक प्रश्न तुम्ही बरोबर सोडवलात तर तुम्हाला 1 मार्क मिळेल आणि हे सगळे प्रश्न अनिवार्य आहेत. आता इथे काही नमुना प्रश्न बघूया बरं. क्वेश्चन 1B1. आता प्रश्न व्यवस्थित वाचून तुम्हाला काय काय माहिती दिली आहे ते आधी पाहून घ्या. जसं की इथे तुम्हाला AB आणि PQचं गुणोत्तर दिले, त्यावरून तुम्हाला ABC आणि PQR या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. या प्रश्नाला 1 मार्क आहे, पण उत्तरासाठी सगळ्या स्टेप्स तुम्ही लिहिल्या असतील तरच तुम्हाला हे 1 मार्क मिळणार आहे, हे लक्षात ठेवा हं. आणि या स्टेप्स लिहिताना सुटसुटीतपणा ठेवा, ज्यामुळे तुमचा पेपर स्वच्छ आणि आकर्षक दिसेल. आता पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन 1B2. इथे 2 वर्तुळांच्या त्रिज्या दिल्यात, त्यावरून तुम्हाला वर्तुळाच्या केंद्रातलं अंतर काढायचं आहे. पण या प्रश्नातला खूप महत्त्वाचा शब्द आहे बाह्यस्पर्शी, कारण त्याप्रमाणे तुम्हाला वर्तुळाच्या केंद्रातलं अंतर मोजायचं आहे, हे लक्षात ठेवा हं. त्याबरोबरच उत्तर लिहिताना देअरफोर किंवा बिकॉज, सिन्स यासारख्या अनेक चिन्हांचा योग्य वापर योग्य ठिकाणी करा. वर्तुळाच्या केंद्रातलं अंतर काढण्यासाठी तुम्ही हेच सूत्र का वापरलं हे सुद्धा तुम्हाला इथे सांगावं लागणार आहे हं. या सगळ्या स्टेप्स सुटसुटीत असणं आवश्यक आहे. बरोबर उत्तर लिहिल्यानंतर त्याचं युनिट लिहिणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. युनिट म्हणजे एकक. म्हणजेच जर तुमचं उत्तर 8 असेल तर नुसतं 8 असं लिहिल्यावरती मार्क मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला 8 सेंटीमीटर असं लिहिणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे पूर्ण मार्क मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा हं. पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन 1B3. इथे तुम्हाला चौरसाचा कर्ण किती सेंटीमीटर आहे ते सांगितलंय आणि त्या आधारे तुम्हाला त्याच्या बाजूची लांबी काढायची. इथे तुम्हाला स्क्वेअर रूट हे चिन्ह वापरायचंय आणि ते नीट कळून येईल असंच लिहायचंय हां. आणि तुमचं उत्तर लिहून झाल्यावर त्याच्या भोवती पेन्सिलने एक चौकट तुम्ही आखलीत तर तुमचं उत्तर अगदी छान उठून दिसेल. पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन 1B4. इथे तुम्हाला X अक्षाच्या धनरेषेशी केलेला कोन किती आहे ते सांगितलंय आणि त्या आधारे तुम्हाला त्या रेषेचा चढ काढायचा आहे. रेषेचा चढ काढण्यासाठी तुम्ही कोणती सिद्धता वापरणार आहात हे सुद्धा इथे तुम्ही सांगितलं पाहिजे बरं का. आता दुसरा सेक्शन बघूया. कृती करा आणि उपप्रश्न सोडवा. हा असतो 12 मार्कांचा. यामध्ये तुम्हाला काही प्रश्न कृतीवर आधारित तर काही विविध कौशल्यांवर आधारित असणार आहेत. यामध्ये कृतीवर आधारित प्रश्न सोपे आहेत. त्यात तुम्हाला रिकाम्या चौकटीत योग्य ती उत्तरे लिहायची आहेत. आता या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे, क्वेश्चन 2A आणि क्वेश्चन 2B, ज्यात क्वेश्चन 2A हा 4 मार्क्स आणि क्वेश्चन 2B हा 8 मार्कांचा असतो. क्वेश्चन 2A मध्ये एकूण 3 कृती दिल्यात, ज्यापैकी कोणत्याही 2 कृती तुम्ही सोडवायच्या. क्वेश्चन 2B मध्ये एकूण 5 उपप्रश्न आहेत, ज्यापैकी कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे. म्हणजेच प्रत्येक प्रश्न तुम्ही बरोबर सोडवला तर तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. आता आपण प्रत्येक प्रश्न प्रकार आणि त्या प्रकारानुसार तुम्हाला प्रश्न कसा सोडवायचा आहे
ते पाहूया हां. चला, क्वेश्चन 2A. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती लिहून पूर्ण करा. आता हा प्रश्न 4 मार्कांचा आहे आणि यामध्ये एकूण 3 प्रश्न दिलेत, ज्यापैकी कोणतेही 2 तुम्ही सोडवायचे. हा प्रश्न कृतीवर आधारित असून त्यात तुम्हाला फक्त रिकाम्या चौकटीत योग्य ती उत्तरं लिहायची. तिन्ही प्रश्न व्यवस्थित वाचून मग तुम्ही ठरवा की कोणते 2 प्रश्न तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे सोडवता येतात. आता क्वेश्चन 2A मधला पहिला उपप्रश्न बघूया. इथे तुम्हाला ABC कोनाचं माप दिलेलं आहे आणि त्यावरून तुम्हाला AOC या कोनाचं माप काढायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला आकृती काढून सगळ्या स्टेप्स सुद्धा लिहायच्या आहेत. आकृती काढण्यासाठी पेन्सिलचाच वापर करायचा आहे. आता एक लक्षात ठेवा की तुम्हाला या कृतीचे जर पूर्ण मार्क मिळवायचे असतील तर प्रत्येक रिकाम्या चौकटीत तुम्हाला बरोबर उत्तर लिहायचं आहे. उकल करत असताना कोणत्या कोनाचं प्रमेय वापरलंय हे सुद्धा तुम्हाला चौकटीत लिहिणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अँगल म्हणजे कोनासाठी वापरलेलं चिन्ह हे L अक्षरासारखं लिहिलं तर मात्र तुमच्या स्टेपचे मार्क कमी होऊ शकतात. म्हणजेच हे चिन्ह योग्य पद्धतीने काढा. तुमची सगळी उत्तरं बरोबर असतील तर तुम्हाला या प्रश्नाचे 2 मार्क मिळणार आहेत. क्वेश्चन 2A2. इथे दुसरा उपप्रश्न पाहूया. भूमितीमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे त्रिकोणमितीय सूत्र. यावर आधारित हा प्रश्न आहे. आधी सांगितल्यासारखाच हा प्रश्न सुद्धा सोडवायचा आहे. प्रत्येक रिकाम्या चौकटीत बरोबर उत्तर लिहायचं आहे. आकृती काढून त्याला लेबलिंग करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. सगळी उत्तरं बरोबर असतील, स्टेप्स सुटसुटीत दाखवल्या असतील तर तुम्हाला याचे 2 पैकी 2 मार्क नक्की मिळतील. क्वेश्चन 2A3. आता तिसरा उपप्रश्न पाहूया. इथे चौरसामध्ये छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. कोणत्या सूत्राच्या आधारे तुम्ही हे क्षेत्रफळ काढणार आहात हे सांगून मग त्याप्रमाणे तुमचं उत्तर काय असेल हे या चौकटीत लिहायचे. चौकट आधीच आखून घेऊ नका कारण कधीकधी आपलं उत्तर किंवा संख्या ही मोठी होऊ शकते आणि मग ती चौकटीच्या बाहेर जाईल तर छान नाही दिसणार. त्यामुळे उत्तर आधी लिहा आणि मग त्याभोवती पेन्सिलने चौकट आखा. आता ही चौकट आखताना ती एकाच लाईनमध्ये आखा. पेन्सिलनी जर खूप गिरवत राहिलात तर पेपर खराब दिसेल. क्वेश्चन 2B. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. आता बघा, ह्या सूचनेवरूनच तुमच्या लक्षात येईल की इथे तुम्हाला एकूण 4 प्रश्न सोडवायचे जे 2 मार्काचे. म्हणजेच प्रत्येक प्रश्न बरोबर सोडवला की त्याचे 2 मार्क मिळतील. तुम्हाला 5 प्रश्न दिलेत त्यापैकी कोणतेही 4 तुम्ही सोडवायचे. आता पेपर सोडवत असताना प्रश्न क्रमांक आणि त्याच्या उपप्रश्नाचे क्रमांक हे योग्य पद्धतीने लिहायला विसरू नका. तसंच हे लक्षात आहे ना की नवीन प्रश्न हे नवीन पानावर लिहिलेत तर समजायला अजून सोपं जाईल. चला, आता इथे आपण काही नमुना प्रश्न बघूया. क्वेश्चन 2B1. या प्रश्नामध्ये तुम्हाला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी योग्य सूत्र वापरायचंय. उत्तर लिहिताना तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला काय काय माहिती दिली आहे ते लिहून काढा. त्यानंतर त्याची उकल करा आणि उकल करत असताना शक्यतो जर, तर या स्वरूपात म्हणजेच योग्य ती चिन्ह, सिन्स, देअरफोर ही चिन्ह वापरून करा. म्हणजे तुम्ही कोणत्या आधारावरती उत्तर काढलंय हे लगेच समजू शकतं. जर तुम्ही एखादं सूत्र किंवा फॉर्म्युला वापरला असेल तर त्याला अंडरलाईन करा. सगळ्यात शेवटी तुमचं उत्तर काय आहे हे विधान स्वरूपात लिहून काढा आणि त्याभोवती पेन्सिलनी छान चौकट काढा किंवा त्याला अंडरलाईन करा. अशा प्रकारे जर तुम्ही उत्तर सोडवलं तर तुम्हाला नक्कीच पूर्ण मार्क मिळतील. क्वेश्चन 2B2. आता इथे त्रिकोणाच्या कर्णाची लांबी तुम्हाला काढायची आहे. दिलेल्या माहितीवरून तुम्हाला एक त्रिकोण काढायचा आहे आणि त्याला योग्य ती नावं देऊन त्या बाजूची लांबी सुद्धा इथे लिहायची. बाजूची लांबी लिहिताना 9 आणि 12 असं लिहू नका. जर ते सेंटीमीटरमध्ये लिहिणं अपेक्षित आहे तर तिथे 9 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असं लिहा. लक्षात ठेवा, भूमितीमध्ये हे एकक खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही एकक लिहिलं नाहीत किंवा एखादी स्टेप वगळलीत तर तुमचे मार्क कमी होऊ शकतात. तसंच तुम्ही उत्तर काढताना कोणतं प्रमेय वापरताय त्याचं नाव लिहिणं सुद्धा खूप गरजेचं आहे. क्वेश्चन 2B3. आता इथे तुम्हाला कंस NS आणि कंस EF किती आहेत हे सांगितलंय आणि त्या आधारे तुम्हाला कोन NMSचं माप काढायचं आहे. आकृती काढून टप्प्याटप्प्याने सगळ्या स्टेप्स तुम्हाला दाखवायच्या आहेत आणि तुमचं उत्तर अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन करून विधानामध्ये लिहायचं आहे. आणि हो, आकृत्या काढण्यासाठी तुमच्याकडे तुमचा स्वतःचा जॉमेट्री बॉक्स,
टोकदार पेन्सिल, रबर म्हणजेच इरेझर, शार्पनर आणि फुटपट्टी ही सगळं साहित्य नक्की सोबत ठेवा हं. क्वेश्चन 2B4. इथे तुम्हाला रेषेच्या चढत्या क्रमाचं सूत्र वापरून उत्तर शोधायचं आहे. तुम्हाला x1 = 2 आणि y1 = 3 तसंच x2 = 4 आणि y2 = 7 हे मानून पुढे सूत्र लिहायचे. पण उत्तर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला ते मांडणं आवश्यक आहे. तसंच प्रत्येक समीकरणाला किंवा सूत्राला योग्य क्रमांक सुद्धा देणं आवश्यक आहे हं. म्हणजेच पुढच्या स्टेपमध्ये एखादं विधान तुम्ही कोणत्या समीकरणाच्या किंवा सूत्राच्या आधारे लिहिलंय हे तुम्ही तो क्रमांक देऊन सिद्ध केलं असं दाखवू शकता. आता क्वेश्चन 2B5 बघा हं. इथे गोलाची त्रिज्या दिलेली आहे. गोलाचे वक्र पृष्ठफळ काढायचा फॉर्म्युला वापरून तुम्हाला त्यावरून गोलाचं वक्र पृष्ठफळ काढायचंय आणि तेही कोणतीही स्टेप न वगळता. आता आपण बघूया तिसरा सेक्शन. कृती करा आणि उपप्रश्न सोडवा. हा असतो 9 मार्कांचा. यामध्ये तुम्हाला काही प्रश्न कृतीवर आधारित तर काही वेगवेगळ्या कौशल्यांवर आधारित असतात. या सेक्शनमध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत, क्वेश्चन 3A आणि क्वेश्चन 3B. ज्यात क्वेश्चन 3A हा 3 मार्कांचा, क्वेश्चन 3B हा 6 मार्कांचा असतो. 3A मध्ये एकूण 2 कृती तुम्हाला दिल्यात, ज्यापैकी कोणतीही एक तुम्ही सोडवायची. ज्या प्रश्नातील कौशल्य तुम्हाला जास्त चांगलं समजलंय तो प्रश्न तुम्ही इथे निवडा आणि तुमची उत्तरं आठवताय ना की फक्त चौकटीतच लिहा. तर क्वेश्चन 3B मध्ये एकूण 4 उपप्रश्न तुम्हाला दिलेत, ज्यामध्ये कोणतेही 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न तुम्ही जर बरोबर सोडवलात तर तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत. यामध्ये उपप्रश्नात किमान एका प्रमेयाचं विधान देऊन सिद्धता लिहा असा प्रश्न नक्की असणार आहे बरं का. आता आपण प्रत्येक प्रश्न प्रकार त्या प्रकारानुसार कसा सोडवायचा ते पाहूया. क्वेश्चन 3A आहे, खालीलपैकी कोणतीही एक कृती लिहून पूर्ण करा. त्यापैकी तुम्हाला नीट समजलेली कृती निवडून त्याचं उत्तर तुम्ही लिहा. आता क्वेश्चन 3A1 या कृतीमध्ये तुम्हाला प्रमेयाची सिद्धता द्यायची आहे आणि त्यासाठी चौकटीत बरोबर उत्तर लिहिणं आवश्यक आहे. तुम्ही एका चौकटीत जरी चुकीचं उत्तर दिलं तरी देखील तुमचे मार्क्स या ठिकाणी कमी होऊ शकतात, हे लक्षात ठेवा हं. क्वेश्चन 3A2. आता इथे तुम्हाला प्रश्न दिसेल. कृतीवर आधारित प्रश्नांमध्ये स्टेप्स दिलेले आहेत आणि तुम्हाला फक्त रिकाम्या चौकटीत योग्य उत्तरं लिहायची. त्यामुळे या प्रश्नाचे पूर्ण मार्क्स तुम्हाला नक्की मिळतील. प्रश्नपत्रिकेत दिलेली चौकट लहान असते, पण जर आपलं उत्तर किंवा संख्या मोठी असेल तर ती चौकटीच्या बाहेर जाईल. त्यामुळे उत्तरपत्रिकेत आधीच चौकट आखून घेऊ नका. आधी उत्तर लिहा आणि मग त्याभोवती पेन्सिलने चौकट आखा. क्वेश्चन 3B खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. आता हे लघुत्तरी प्रश्न असून भूमितीमधली विविध कौशल्य आणि प्रमेयांवर आधारित आहेत. यामध्ये तुम्हाला एकूण 4 प्रश्न दिलेत, त्यापैकी कोणतेही 2 तुम्ही सोडवायचे. प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहेत. म्हणजेच तुम्ही कोणत्याही 2 प्रश्नांची बरोबर उत्तरं लिहिलीत तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये 6 मार्क मिळणार आहेत. क्वेश्चन 3B1 इथे तुम्हाला 3 बिंदू आणि त्यांच्या x आणि y किमती दिलेल्या आहेत. त्या आधारे तुम्हाला ते एकरेषीय आहेत की नाही हे सिद्ध करून दाखवायचे. इथे तुम्हाला अंतरसूत्राचा वापर करून आधी बिंदूंमधलं अंतर शोधावं लागेल आणि त्यावरून तुम्हाला ते एकरेषीय आहेत की नाही हे सिद्ध करायचंय. एक लक्षात ठेवा, सगळ्या स्टेप्स करून झाल्यावरती तुम्हाला ते सिद्ध केल्याचं विधान लिहिणं हे खूप महत्त्वाचं आहे. क्वेश्चन 3B2 इथे तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN काढायचे. विश्लेषण करताना ते तुम्ही कोणत्या सिद्धांताच्या आधारे करत आहात हे सांगणं खूप गरजेचं आहे बरं का. आकृती काढण्यासाठी जी रचना तुम्ही वापरणार आहात त्याच्या सगळ्या स्टेप्स लिहिणं आवश्यक आहे. आकृती काढण्यासाठी पेन्सिलचा वापर करा. आकृती छान सुबक काढा आणि त्याला योग्य पद्धतीने नावं द्या. त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण लिहा. तसंच स्टेप्समध्ये आणि आकृतीमध्ये एकक असणं खूप महत्त्वाचं आहे, ते विसरू नका. क्वेश्चन 3 इथे तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे
QR काढायची. तुम्ही कोणतं प्रमेय वापरणार आहात ते सांगून सगळ्या स्टेप्स सुटसुटीतपणे मांडा. प्रश्नामध्ये आकृती दिली नसली तरी तुम्हाला या ठिकाणी आकृती काढायची आहे हे लक्षात ठेवा हं. क्वेश्चन 3B4. या प्रश्नामध्ये तुम्हाला काय सिद्ध करून दाखवायचं आहे ते सांगितलंय. उत्तराची मांडणी करताना त्यामध्ये पक्ष, साध्य, रचना, सिद्धता आणि उत्तराचं विधान हे सगळं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे पूर्ण मार्क नक्की मिळतील. चला आता बघूया चौथा सेक्शन. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा हा असतो 8 मार्कांचा. यामध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्न दिलेले आणि त्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क आहेत. हे उपप्रश्न अभ्यासक्रमावर आधारित पण पाठ्यपुस्तकाबाहेरचे आणि आव्हानात्मक असू शकतात हं. या प्रश्न प्रकारासाठी तुम्ही जर तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धड्याच्या शेवटी दिलेले संकीर्ण प्रश्नसंग्रह म्हणजे स्टार मार्क केलेले प्रश्न सोडवले असतील तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. 3 प्रश्नांमधील कोणतेही 2 प्रश्न जे तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकता ते निवडून घ्या आणि त्यानुसार हे प्रश्न सोडवा. चला बघूया. क्वेश्चन 4.1. भूमिती विषयातला सर्वात महत्त्वाचा विषय त्रिकोणमितीय सूत्र यावर आधारित हा प्रश्न आहे. इथे सगळ्या स्टेप्स व्यवस्थित सोडवून तुम्हाला थीटाची किंमत काढायची आहे. त्यामुळे उत्तर बरोबर असेल आणि सगळ्या स्टेप्स नीट दाखवल्या असतील तर तुम्हाला या प्रश्नाचे सगळे गुण नक्की मिळतील. क्वेश्चन 4.2. या प्रश्नामध्ये 12 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात 20 सेंटीमीटर उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे. त्या भांड्यात एक धातूचा गोळा टाकल्यास पाण्याची उंची 6.75 सेंटीमीटरने वाढते. तर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या काढा. आता यामध्ये तुम्हाला वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याची त्रिज्या आणि उंची दिलेली आहे. त्या भांड्यामध्ये एक धातूचा गोळा टाकल्यानंतर पाण्याची उंची किती वाढली आहे ते पण दिलेलं आहे. त्या आधारे तुम्हाला त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या काढायची आहे. इथे तुम्हाला गोलाचे घनफळ बरोबर वृत्तचित्ती भांड्यामध्ये वाढलेल्या पाण्याचे घनफळ हे सूत्र वापरायचं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. क्वेश्चन 4.3. स्पर्शिका खंडाचं प्रमेय वापरून तुम्हाला आकृती काढायची. एक लक्षात ठेवा की आकृतीमध्ये प्रत्येक बिंदूला नाव देऊन प्रत्येक स्पर्शिका खंडाचं माप हे आकृतीमध्ये लिहायचं आहे बरं का. आणि ही आकृती पेन्सिलनीच काढायची आहे. आता बघूया 5वा सेक्शन. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. या प्रश्नाला एकूण 3 मार्क्स आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला एकूण 2 प्रश्न दिलेत. त्यापैकी कोणताही एक प्रश्न तुम्ही सोडवू शकता. यातील प्रश्न हे रचनात्मक स्वरूपाचे असतात. या प्रश्नाद्वारे तुमचं मत व्यक्त करण्याच्या क्षमतेचं मूल्यमापन केलं जातं. यामध्ये स्वमत मांडायची संधी, दिलेल्या माहितीवरून आकृती काढणं, अपूर्ण रचना किंवा प्रवाह आकृती म्हणजे फ्लोचार्ट पूर्ण करणं, तसंच दिलेल्या माहिती किंवा प्रसंगावरून उदाहरण तयार करणं अशा विविध प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असतो. चला बघूया बरं कसे असतात हे प्रश्न. क्वेश्चन 5.1. या प्रश्नामध्ये तुम्हाला चौकोनाबद्दल काही माहिती दिली आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेत. उत्तरं लिहिताना तुम्ही आधी त्या प्रश्नाचा क्रमांक लिहिणं आवश्यक आहे. त्यामुळे तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही नीट मांडू शकता. व्युत्क्रम कोन आणि विरुद्ध कोनांची जोडी लिहिताना ती वेगवेगळ्या ओळीवरच लिहा. उत्तरांना अंडरलाईन म्हणजे अधोरेखित करायला विसरू नका हं. क्वेश्चन 5.2. या प्रश्नामध्ये तुम्हाला वर्तुळाची काही माहिती दिली आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेत. प्रश्न तुम्हाला नीट वाचायचा आहे. समजा एकदा वाचून प्रश्न समजला नाही तर तो पुन्हा वाचा. बऱ्याचदा आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही त्या माहितीमध्येच असतात. त्यामुळे प्रश्न नीट वाचून समजून घेणं आवश्यक आहे. पहिल्या प्रश्नामध्ये बरोबर आकृती काढून इतर तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क नक्की मिळू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भूमितीच्या विषयाच्या कृतीपत्रिकेचं म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे पाहिलं. त्यामधले प्रश्न, उपप्रश्न, त्यांना असलेले मार्क आणि हे प्रश्न सोडवताना काय काळजी घ्यायची हे पण बघितलं. आता आपण भूमिती विषयाची एक उत्तरपत्रिका कशी असते ते पाहूया. भूमितीच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे आपण आता पाहिलं.
आता हे प्रश्न योग्य पद्धतीने उत्तरपत्रिकेत कसे सोडवायला पाहिजे, चला आपण हे जाणून घेऊया. तुम्ही ही उत्तरं नक्की कशा प्रकारे लिहिली पाहिजेत हे जाणून घेण्यासाठी आपण अजून एक नमुना प्रश्नपत्रिका नक्की कशा पद्धतीने सोडवली आहे ते पाहूया. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला इथे प्रश्न, उपप्रश्न आणि त्यांचे मार्क दिसतात. तर चला आता ही कृतीपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिका कशी सोडवायची ते बघूया. इथे उत्तरपत्रिकेत पानाच्या दोन्ही बाजूला तुम्हाला व्यवस्थित समास सोडलेला दिसतोय आणि उत्तर सुरू करण्यापूर्वी त्याचा योग्य प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक लिहून मगच उत्तर लिहायला सुरुवात केली आहे. तसंच उत्तर दाखवण्यासाठी बाणाचा उपयोग केलाय. प्रत्येक प्रश्न संपल्यावरती एक ओळ सोडलेली आहे. तर मग चला आता पहिला प्रश्न योग्य पद्धतीने कसा सोडवला पाहिजे हे आपण बघूया. तर प्रश्नपत्रिकेतला हा पहिला प्रश्न 2 भागांमध्ये विभागला होता. बहुपर्यायी प्रश्न सोडवा आणि उपप्रश्न सोडवा. मग आता पहिल्या प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडून त्याचं वर्णाक्षर लिहायचं होतं. मग आता इथे तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक लिहून मग योग्य तो पर्याय लिहिला आहे. इथे अजिबात खाडाखोड नाहीये आणि उत्तराला सुद्धा अधोरेखित केलंय म्हणजे अंडरलाईन केलंय. याबरोबरच उपप्रश्न कसे सोडवायचे ते पण तुम्हाला इथे दिसेल. बघा, या विद्यार्थ्याने उपप्रश्न सोडवताना उत्तराच्या सगळ्या स्टेप्स एकदम व्यवस्थित लिहिल्यात. कोणतं सूत्र किंवा सिद्धता वापरली आहे ते सुद्धा स्पष्ट केलंय. उत्तरात जिथे आवश्यक आहे तिथे एकक म्हणजे युनिट सुद्धा लिहिलंय आणि उत्तर लिहिताना देअरफोर किंवा बिकॉज, सिन्स यासारख्या सगळ्या चिन्हांचा योग्य ठिकाणी वापर केलाय. तसंच स्टेप्स लिहिताना सुटसुटीतपणा ठेवल्यामुळे बघा पेपर कसा स्वच्छ आणि आकर्षक सुद्धा दिसतोय. अशा प्रकारे जर तुम्ही सगळे प्रश्न सोडवले तर तुम्हाला या प्रश्नाचे नक्कीच पूर्ण मार्क मिळू शकतील. आता आपण दुसरा प्रश्न बघूया बरं. यामध्ये काही प्रश्न कृतीवर आधारित तर काही उपप्रश्न विविध कौशल्यांवर आधारित असतात. मग आता तुम्ही बघू शकता की कृतीवर आधारित प्रश्न कसा सोडवलाय. प्रत्येक रिकाम्या चौकटीत योग्य ती उत्तरे या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. चौकट आखण्यासाठी बघा पेन्सिलचा वापर केलाय आणि याचबरोबर उत्तर हे चौकटीच्या आतच लिहिलेलं आहे. पेपरमध्ये सुद्धा कुठेही तशी खाडाखोड दिसत नाहीये. यानंतर उपप्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी नवीन पानावरतीच लिहायला सुरुवात केली आहे. तुम्हाला इथे लक्षात येईल की जिथे आवश्यक आहे तिथे या विद्यार्थ्याने आकृती सुद्धा काढली आहे. आकृती काढून सगळ्या स्टेप्स स्पष्ट केल्यात. तसंच आकृती काढण्यासाठी पेन्सिलचाच वापर केलाय आणि आकृतीला योग्य नावं पण दिली आहेत. जिथे जिथे आवश्यक असेल तिथे तिथे स्टेप्समध्ये किंवा आकृतीमध्ये अगदी नीट बघा एकक सुद्धा लिहिलेत म्हणजे युनिट सुद्धा लिहिलेत. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पेपर सोडवा आणि पेपर पूर्ण लिहून झाल्यावरती पुन्हा एकदा प्रत्येक उत्तर नीट तपासून घ्या. आता बघूया आपण तिसरा प्रश्न. या प्रश्नामध्ये कृतीवर आधारित प्रश्न तर काही उपप्रश्न सोडवायचे होते. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की हे प्रश्न नक्की कसे सोडवले गेले पाहिजेत. तर बघा, कृतीवर आधारित प्रश्नांची उत्तरं कशी छान एका प्रकारे चौकटीतच लिहिलेली आहेत. आता तुम्हाला दिसेल की जो उपप्रश्न सोडवायचा आहे त्याचा व्यवस्थित क्रमांक टाकलाय आणि मग त्याचं उत्तर लिहिलंय. 2 उत्तरांमध्ये व्यवस्थित अंतर सोडलंय, साधारण 1 किंवा 2 ओळींचं. तर प्रत्येक उत्तरानंतर पेन्सिलने रेघ मारलेली आहे. तसंच उत्तरांमध्ये जे जे महत्त्वाचे मुद्दे, सूत्र, प्रमेय किंवा समीकरणं आहेत त्याला अधोरेखित केलंय म्हणजे अंडरलाईन केली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उकल करताना जर, तर च्या स्वरूपात म्हणजेच योग्य ती चिन्ह म्हणजे बिकॉज, सिन्स, देअरफोर वापरून केलेली आहे. प्रत्येक उत्तरांमध्ये या सगळ्या स्टेप्स व्यवस्थित करून दाखवल्यात. अशा पद्धतीने जर तुम्ही ही उत्तरं लिहिलीत तर तुम्हाला नक्कीच पूर्ण मार्क मिळतील. मग आता चला वळूया बरं प्रश्न क्रमांक 4 कडे. साधारणतः प्रश्न क्रमांक 4 हा खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा असा असतो आणि ह्याला 8 मार्क असतात. आता इथे तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे विद्यार्थ्याने भूमितीमधील त्रिकोणमितीय सूत्र, क्षेत्रफळाचं सूत्र वापरून समीकरण सिद्ध केलंय. तसंच सूत्र किंवा फॉर्म्युला वापरल्यावरती तो अधोरेखित पण केलाय बरं का. आणि सगळ्यात शेवटी उत्तर काय आहे
ते विधान स्वरूपात लिहून त्याभोवती पेन्सिलने चौकट देखील केलेली आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवल्यामुळे आता या विद्यार्थ्याला 8 मार्क नक्की मिळतील. इथे एकूण 3 प्रश्न दिलेत आणि त्यापैकी बघा कोणतेही 2च प्रश्न सोडवायचेत, हे लक्षात ठेवा हं. अर्थात तुम्ही 3ही प्रश्न सोडवू शकता, पण तरी देखील मार्क्स मात्र 8च मिळणार आहेत. त्यामुळे जर कोणतेही 2 प्रश्न योग्य रीतीने आणि अचूक सोडवलेत तर तुमचा वेळ सुद्धा वाचेल, हे पण लक्षात ठेवा हं. आता बघूया प्रश्न 5वा काय होता. यातले प्रश्न हे रचनात्मक स्वरूपाचे असतात. या प्रश्नामधून तुमचं मत व्यक्त करण्याच्या क्षमतेचं मूल्यमापन केलं जातं. म्हणजेच यामध्ये स्वमत मांडण्याची संधी, दिलेल्या माहितीवरून आकृती काढणं, अपूर्ण रचना किंवा प्रवाह आकृती म्हणजे फ्लोचार्ट पूर्ण करणं, तसंच दिलेल्या माहितीवरून किंवा प्रसंगावरून उदाहरण तयार करणं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असतो. आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला काही माहिती दिलेली असते, त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. आता इथे पाहूया. आता इथे तुम्हाला दिसेल की या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे प्रश्नामध्ये दिलेली माहिती आधी लिहून काढलेली आहे. याचाच अर्थ त्याने तो प्रश्न नीट वाचलेला आहे. यामधील प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलीत तर तुम्हाला 3 पैकी 3 मार्क नक्की मिळू शकतात. इथे या विद्यार्थ्याने सगळे म्हणजे 5ही प्रश्न पूर्ण सोडवलेत. बहुतांश विद्यार्थ्यांना भूमितीच्या पेपरसाठी सप्लिमेंट्स अर्थात पुरवण्या वापराव्या लागतात. मग अशा वेळी प्रत्येक पुरवणीला क्रमांक द्या आणि त्याच क्रमांकाने तुम्ही या पुरवण्या मुख्य उत्तरपत्रिकेला जोडा. तसंच तुम्ही नक्की किती पुरवण्या वापरल्यात हे उत्तरपत्रिकेतील मुख्य पानावर लिहायला विसरू नका बरं का. अशा प्रकारे तुम्ही भूमितीचा पेपर सोडवलात तर निश्चित तुम्हाला छान मार्क मिळतील. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आता प्रश्न पहिला अ आहे, बहुपर्यायी प्रकार. याचं उत्तर लिहिताना तुम्ही फक्त पर्याय क्रमांक लिहिणं अपेक्षित आहे. पण इथे या विद्यार्थ्याने प्रश्न लिहून आकृती सुद्धा काढली, त्यामुळे अर्थात त्याचा विनाकारण वेळ वाया गेलाय. तसंच त्यांनी उत्तर सुद्धा उजव्या बाजूला आणि कंसात लिहिलंय. आता बहुपर्यायी प्रश्न प्रकारात तुम्हाला त्या प्रश्नाचा क्रमांक टाकून फक्त तो पर्याय लिहायचा आहे. तसंच इथे तुम्हाला बरीचशी खाडाखोड सुद्धा केलेली दिसते. याचाच अर्थ या विद्यार्थ्याने रफ पेजचा वापर केलेला दिसत नाहीये. आणि रफ पेजचा वापर करून सुद्धा जर उत्तरपत्रिकेत खाडाखोड झालीच तर एक आडवी किंवा तिरकी रेष मारून पुढे लिहायला सुरुवात केली पाहिजे. आता प्रश्न 1A काय आहे बघूया बरं. इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की या विद्यार्थ्याने त्या प्रश्नाची सूचना तसंच तो प्रश्न सुद्धा इथे लिहिलाय. अहो, उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला फक्त उत्तर लिहायचं असतं, सूचना आणि प्रश्न लिहायचे नसतात, हे नक्की लक्षात ठेवा. उत्तरपत्रिकेत तुम्हाला त्या प्रश्नाचा आणि उपप्रश्नाचा क्रमांक लिहून त्या प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करायची असते. मात्र ह्यात प्रश्न क्रमांक नीट लिहिणं खूप महत्त्वाचं आहे बरं का. पण जर का तुम्ही प्रश्न लिहित बसलात तर तुमचा पेपर काही वेळेत पूर्ण होणार नाही. आता यातल्या दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला दिसेल की या विद्यार्थ्याने आकृती तर काढली आहे, पण ती सुबक आणि ठळक नाहीये. तसंच प्रश्नामध्ये एकक मराठीमध्ये सेम मी अर्थात सेंटीमीटर असं लिहिलंय, पण विद्यार्थ्याने मात्र ते CM असं लिहिलंय. आकृती काढून नंतर या उत्तराचं विधान सुद्धा लिहिलेलं नाही. आता उत्तर हे विधान स्वरूपात लिहून ते अधोरेखित करणं खूप महत्त्वाचं असतं. यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचे मार्क कमी होऊ शकतात, हे लक्षात ठेवा हं. तिसऱ्या प्रश्नातला बाह्यस्पर्शी हा शब्द या विद्यार्थ्याने सर्व ठिकाणी बघा कसा चुकीचा लिहिलाय. तसंच 2 बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर त्यांच्या त्रिज्यांची बेरीज हे सुद्धा त्यांनी व्यवस्थित लिहिलेलं नाहीये. जर लिहिण्यासाठी जागा कमी पडत असेल तर तुम्ही डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंसाठी 2-2 ओळी वापरू शकता. म्हणजे मग ते छान दिसेल आणि समजायला सुद्धा सोपं जाईल. उत्तर लिहिताना लक्षात घ्या, शुद्ध लेखनाच्या चुका होणार नाहीत ह्याची काळजी घ्या. चौथ्या प्रश्नामध्ये बघा, या विद्यार्थ्याने कसोटीचं नाव सुद्धा कसं चुकीचं लिहिलंय. तसंच कॉन्ग्रुएंट टू आणि सिमिलॅरिटीचं चिन्ह देखील नीट लिहिलेलं नाहीये. भूमितीमध्ये अनेक चिन्हांचा तुम्हाला वापर करावा लागतो, जसं की अँगल, ट्रँगल, स्क्वेअर रूट, सिमिलर टू, परपेंडिक्युलर विथ, पॅरलल विथ, कॉन्ग्रुएंट टू,
सिमिलॅरिटी आणि यासारखे इतर बरेच. आता ही चिन्ह परीक्षकांना समजतील अशीच लिहावी लागतात. जर ती तुम्ही व्यवस्थित लिहिली नाहीत तर मात्र तुमचे मार्क कमी होऊ शकतात हं. चला आता जाऊया प्रश्न 2 कडे. कृतीवर आधारित सर्व प्रश्नांमध्ये या विद्यार्थ्यांनी उत्तराभोवती चौकटच काढलेली नाहीये. त्यामुळे नक्की उत्तर कोणतं आहे हे पटकन समजून येत नाही. लक्षात ठेवा की कृतीवर आधारित प्रश्नांमध्ये तुम्हाला रिकाम्या चौकटीत योग्य ती उत्तरं लिहायची असतात आणि तुमचं उत्तर नीट दिसेल, समजेल अशा आकाराची चौकट तुम्हाला काढायची असते. त्यामुळे आधी उत्तर लिहून त्यानंतर तुम्ही उत्तराभोवती छान पेन्सिलने चौकट आखा. आता प्रश्न 2 काय आहे बघा बरं. स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसेल की ह्या विद्यार्थ्यांनी हे समीकरण कसं सोडवलंय. हे समजायला खूपच कठीण जातंय. लक्षात घ्या, उदाहरणं सोडवताना सुटसुटीतपणा ठेवलात तर तुमची उत्तरपत्रिका छान आकर्षक दिसेल आणि समजायलाही उत्तर सोपं जाईल आणि समजायलाही सोपी जाईल. तसंच इथे H आणि Kच्या किमती काढण्यासाठी विद्यार्थ्याने 2 भाग केलेत. पण मध्ये जी रेष काढली आहे ती देखील अगदी घाईघाईत काढलेली आहे. त्यामुळे ती काही सरळ आलेली नाही. तुम्ही मात्र अशा रेषा आखताना नीट काळजी घ्या. आता प्रश्न 3 मध्ये बघा बरं. इथे पहिला प्रश्न सोडवताना या विद्यार्थ्यांनी काही स्टेप्स 2 भागात दाखवल्यात. पण तसं केल्यामुळे ही 2 वेगळी वेगळी समीकरणं सोडवली आहेत असं वाटू शकतं हं. म्हणजेच तुमच्या स्टेप्स या एकाखाली एक येणं आवश्यक आहे. समीकरणं सुटसुटीत सोडवण्यासाठी जास्त जागा लागली तरी चालेल, कारण तुम्ही नंतर पुरवण्यांचा वापर करू शकता. पण स्टेप्स लिहिताना नीटनेटकेपणा आणि सुटसुटीतपणा ठेवा. इथे स्क्रीनवर जो तुम्ही पाहताय ना तो प्रश्न क्रमांक 3 मधील दुसरा प्रश्न आहे. पण या विद्यार्थ्यांनी याचा प्रश्न क्रमांकच चुकीचा दिलाय. त्यामुळे याचे मार्क आता त्याला कसे मिळणार ना. उत्तरपत्रिकेत प्रश्न क्रमांक आणि त्याच्या उपप्रश्नाचा क्रमांक हे नीट लिहिलं पाहिजे, हे कायम लक्षात ठेवा. या विद्यार्थ्यांनी इथे उत्तर जरी बरोबर लिहिलेलं असलं तरी पायची किंमत चुकीची लिहिली आहे. इथे या विद्यार्थ्यांनी पायची किंमत 22/7 लिहिण्याऐवजी त्याने 227 अशी लिहिली आहे. आता बघा, उत्तर सोडवताना घाई केलीत तर अशा चुका होऊ शकतात. त्यामुळे शांतपणे आणि नीट विचार करूनच उदाहरणं सोडवा. आता प्रश्न क्रमांक 3 मधला चौथा प्रश्न पहा. इथे उत्तर तर चुकलंच आहे. तसंच 1155/2 सेंटीमीटर वर्ग आणि 5777.5 सेंटीमीटर वर्ग हे देखील चुकीचं लिहिलंय. सेंटीमीटर वर्ग लिहायचं तर इथे सगळीकडे त्याने सेंटीमीटर 2 असं लिहिलंय. त्यामुळे इथे विद्यार्थ्याला या उत्तराचे पूर्ण मार्क नक्कीच मिळणार नाहीत. आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये सुद्धा या विद्यार्थ्याने कशात छोट्या छोट्या चुका केल्यात बघा. इथे Q कशा प्रकारे लिहिलाय. आता इथे Q हे अक्षर कशा प्रकारे लिहिलंय पहा बरं. लक्षात घ्या, अक्षरं नीट समजतील अशीच लिहा. डिग्रीचं चिन्ह सुद्धा ह्यांनी बघा एका बिंदूसारखं म्हणजे डॉट सारखं काढलंय. यावरून या विद्यार्थ्यांनी भूमितीमधील सूत्र, प्रमेय आणि समीकरणं घरी सोडवण्याचा सराव केलेला नाही हे स्पष्ट दिसतंय. पाचव्या प्रश्नातील पहिल्या प्रश्नामध्ये बघा, इथे तुम्हाला दिसेल की विद्यार्थ्याकडून खाडाखोड तर झालीच आहे आणि त्यांनी दुसऱ्या शक्यतेमध्ये y बरोबर 5 असं न लिहिता नुसतंच बरोबर 5 लिहिलंय. आता तुम्ही माहिती आणि त्याचं उत्तर मांडताना त्यात स्पष्टता ठेवणं किती आवश्यक आहे हे लक्षात आलं ना. आता हे सगळं पाहिल्यानंतर भूमितीची उत्तरपत्रिका सोडवताना कुठल्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत हे तुमच्या नक्की लक्षात आलं असेल, हो ना. तुमच्या पेपरमध्ये खाडाखोड नसेल, सगळ्या स्टेप्स सुटसुटीत आणि समजतील अशा असतील तर त्याचा परिणाम तुमच्या गुणांवरती त्याचा चांगला परिणाम तुमच्या मार्कांवरती होत असतो हे लक्षात ठेवा.